पाहुणे जरा जपून लावणी शोची धमाकेबाज सुरुवात. शिवाजी मंदिर दादर येथे 11 जून रोजी पाहुणे जरा जपून लावणी शोची धमाकेबाज सुरुवात झाली. या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने पहिला शो हाऊसफुल झाला. लावणीच्या पारंपरिक गाण्यांनी आणि रंगतदार नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या शोचे दुसरे प्रदर्शन 14 जून रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे होणार आहे. लावणी प्रेमी आणि रसिकांबरोबर प्रेक्षकांनी या कार्यक्रमासाठी आपली जागा सुरक्षित करून ठेवल्याने आगामी शो देखील हाऊसफुल होण्याची शक्यता आहे. लावणीच्या सादरीकरणाने महाराष्ट्राची संस्कृती परंपरा पुन्हा एकदा उंचावली असून या शोच्या माध्यमातून लावणीला नवसंजीवनी मिळाली आहे. पाहुणं जरा जपून या कार्यक्रमाला आज आम्ही शिवाजी मंदिरला त्यांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी बघावं, कारण लावणीचा कार्यक्रम म्हटला की महिलांमध्ये कुठेतरी असं जरा बर्डन येतं की हा महिलांसाठी असेल का, बघण्यासारखं असेल का. परंतु मला सांगायला आनंद होतोय की हा कार्यक्रम खरंच महिलांनी बघावा, कारण त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट, एक कलागुण, मग ते लावण्यपणा असेल किंवा त्यांच्या नृत्यांमध्ये दिसून येतो. तसंच गीतांमधून सुद्धा, कारण एकमेव महिला होती जी गाण्याचे काम करत होती आणि विविध प्रकारचे आवाज त्याचे छान होतं, सुंदर गाणी, नवीन गाणी सुद्धा बघायला मिळाली, जुन्या गाण्यांचा आस्वाद घेता आला आणि अदाकारी आणि त्यांचं नृत्य त्याला तोड नाही आहे. माझं तर सगळ्यांना असंच आव्हान राहील की सगळ्यांनी हे बघायला यावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. धन्यवाद. आजचा कार्यक्रम हा एकदम सुंदर आपल्या महाराष्ट्रामधील कला संस्कृतीप्रमाणे आणि आपल्या मागील पिढीपासून आजपर्यंत हे सुंदर कार्यक्रम आणि लेडीजपासून तर जेंट्सपर्यंत आणि मनोरंजनच नाही तर त्या कलेचं विश्लेषण करून संबंध याच्यामध्ये त्यांनी जी कला ही केलेली आहे हे असंच आपलं कुठेतरी महाराष्ट्राची शान जी लावण्याच्या ज्याच्यामधून दिलेली आहे हे असंच चांगलं असावं आणि प्रत्येकाने याच्या आपल्या कला संस्कृतीचा पुढे कसे नेता येईल त्याचा आपलं खूप सारा हे करून त्यांनी आजच्या प्रोग्रामला खूप छान आणि सगळ्यांचा एक मराठी टक्का, आपला मराठी टक्का नेहमीच समोर असतो. आज राज्यामध्ये नाही तर देशामध्ये प्रत्येका ठिकाणी आणि महाराष्ट्राची संस्कृती सगळ्या जगामध्ये जी संस्कृती आपली फेमस आहे त्या संस्कृतीच्या हे कलाकृतीचं एवढं एक बलाढ्य आणि एक चांगलं स्टेज सगळ्यांना मिळालं याच्याबद्दल मी हे करतो आणि खूपच छान. आणि प्रत्येक घराघरातील संबंध मराठी तो कुठल्याही याचा असो त्या मराठी संस्कृतीचा वारसा जपून आणि लोकांनी फिल्म क्षेत्रापेक्षा ह्याच्यामध्ये किती छान आणि उत्कृष्ट आणि रिॲलिटी बघण्यासाठी यांनी पुढे करावं जेणेकरून सगळी त्या महिलांना आणि आपल्या संबंध मराठी संस्कृतीची आपली जोपासना करून समजून न्यावं एवढं बोलू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी जॉय भोसले. पाहुणे जरा जपून या कार्यक्रमाला आले. आरी पाटणकरनी मला बोलवलं होतं आवर्जून आणि मी आले आणि खास म्हणजे मला याच्यासाठी यावंसं वाटलं की समवेअर इन माइंड ऑफ बॅक ऑफ माय माइंड असं वाटतं की लावणी कार्यक्रम हे फक्त पुरुष मंडळी बघतात आणि बायका कमी येतात. पण आज मी ते बघितलं बायकांची संख्या जास्त होती, म्हणजे लेडीज ऑडियन्स जास्त होते. याप्रमाणे लेडीज लोक लावणी ह्या शब्दाला न घाबरता यायला पाहिजे. काही बायका आले ते घरात खोटं बोलून आले, आम्ही नाटकात जातोय, पण इथे आल्यावर मला वाटतं नाही खोटं बोलायची गरज नाही. आपण सगळे असे लावणीचे कार्यक्रमला यायला पाहिजे ताकी लोकनाट्य जो आपला परंपरा आहे महाराष्ट्राची ती जपण्यासाठी खूप गरजेचं आहे. भले याच्यामध्ये तुम्ही फिल्मचे गाणे जे फेमस गाणे लोकांना माहिती आहेत ते घेतलेले आहेत, पण मला खूप मजा आली आणि मी पुन्हा पुन्हा येणार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मित्रांना घेऊन येणार. मित्रांना कमी, मैत्रिणींना जास्त आणणार म्हणजे पोरी येतील. बोला माझा नवीन प्रोजेक्ट अरे ह्या लावण्य हे काय पाहुण्या जरा जपून बघितल्यानंतर असं मला वाटतं की मी एक लावण्यासारखंच एक चांगला एवढे लावण्यासाठी सुंदर सुंदर जोडी आपण बघू शकतो, स्वतः पण बघू शकतो आणि आपण कम्पेअर करू शकतो की अरे यार मी पण तेवढी सुंदर आहे का, मग नंतर नाही आहे तर मग स्वतःची काळजी घेता येईल मला पण आणि लवकरच घेऊन येईल. तसं तर जॉय कला मंच
चालू आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाला घेऊन आम्ही येतच असतो. पण नक्कीच येतो. कसं आजचा कार्यक्रम काय वाटलं मला वेगळं पण काय वाटलं? वेगळं पण म्हणजे आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने सगळ्या आम्ही वर्षानंतर कार्यक्रम लावण्यानंतरचा कार्यक्रम पण आता काही आम्ही प्रयत्न करतो की नवीन पिढी सगळा चांगला कार्यक्रम म्हणजे कोणा प्रेक्षकांपर्यंत कसं पोचवायचं किंवा कसं लोकांना चांगलं देता येईल त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वेगळं घेतलंय, प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश येऊ दे बस तेवढीच इच्छा आहे. जर शेवटी प्रेक्षकांवर असतं की किती कलाकारांना किती डोक्यावर उचलून घ्यायचं, पण माझी अशीच अपेक्षा आहे लोकांना की आम्हाला सगळ्यांना डोक्यावर उचलून घ्यायचे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला निर्माती म्हणून आणि कर्ताच म्हणून काय फरक वाटतं की निर्माती म्हणून असं बघायला गेलं तर माझं ह्याच्यात ना काहीच नाही. माझं थोडासा खालीचा वाटत आहे. पण निर्माता स्मिता पाटणकर आणि महेश दादा पाटणकर त्यांचं सगळं ह्याच्यामध्ये श्रेय आहे. त्यांनी सगळं एवढं त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून ते बोलले कविता आपण असं करेल तर करूया पण लावण्य दरबारचं जेव्हा मी त्याच्यामध्ये होती तर मी ठरवलेलं की मी या कार्यक्रमामध्ये नसणार. पण एक मला मी कुठेतरी निर्माती म्हणून थोडीशी आली म्हणून मी या कार्यक्रमामध्ये तर मी तुम्हाला या कार्यक्रमामध्ये दिसली नसती. पण हरिदादा आणि स्मिताताई यांचे खूप त्याच्यामध्ये मेहनत आहे आणि अशीच मेहनतीचं फळ त्यांना याच्या पुढे मिळालं म्हणजे तीच ईश्वरच्या कार्यक्रमात मला नवीन पण दाखवायला म्हणजे आता लावणी बैठकी आम्ही केली तर नवीन आणखी एक लावणी आम्ही केला. आता आम्ही खूप प्रयत्न केला की नेहमी कसं सिंगर गाऊन करते पण आता आम्ही एवढं केलं की जी मुलगी आहे ती तिनेच गायचं आणि तिनेच करायचं. प्लस 2 ढोलकीवाले आणले आम्ही म्हणजे सगळं लाईव्ह केलं आम्ही. तर ते आम्हाला थोडंसं झालं वीस पण मला असं वाटतं की थोडं आम्ही प्रयत्न केला खूप चांगला मॅम ऑलमोस्ट तुमच्या ऑर्केस्ट्रामध्ये नवीन युथच दिसत आहे. सो तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स केलं आपल्या पारंपरिक लावण्यासाठी? पारंपरिक जे नवीन दिसतंय त्यांना माझे हेच आहे की थिएटरला या लावण्य दरबारसारखा कार्यक्रम बघा किंवा पाहुणं जरा जपून हा आता आम्ही कार्यक्रम केला तो बघा. तर आता थोडंसं लोकांचं जनरेशन मुलांचं जनरेशन पण बदललंय. पण जी नमस्कार, मी भैरवी राजेंद्र मिस्त्री, मी कल्याणहून आहे आणि आज आमच्यासाठी हा खास शो आहे कारण मला असं वाटतं कोरस ते लीडचा जो काही प्रवास आहे त्याच्यातलं हे दुसरं फळ आहे माझ्यासाठी तरी मिळालेलं. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टींना पुढे आलो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेजवर पाहिल्याच असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज परफॉर्म केल्यात सगळ्यात जुन्या लावण्या शिरोमणी यांच्या वगैरे जसं भिंगरी झालं आणि लास्टला आता मी गेलं सांगा ना कशी दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. आणि तात्पर्य असं आहे की आत्ता जो काळ चालू आहे लावण्यांचा मुळात त्या लावण्या नाही आहेत पण महाराष्ट्रात त्या लावण्या म्हणून पोचवल्या गेलेल्या आहेत. तर हा जो शो आम्ही केला आहे तो पूर्ण पारंपरिक प्युअर असा लावण्यांचा शो आहे. सो मला असं वाटतं की या शोला तुम्ही तेवढा पुरेपूर प्रतिसाद दिला तर मला असं वाटतं लावणी पुन्हा नव्याने जगेल उमलेल आणि नव्या पिढीकडे शुद्ध लावणी पोहोचेल. हा खूप आमचा एक प्रयत्न आहे. सो प्लीज हे जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. कसं वाटतं पहिला शो तुमचं एवढं हाऊसफुल गेला आहे? ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड आहे आमच्यासारख्या नवीन कलाकारांना स्टेजवर आणणं आणि कविताताई आणि हरिभाऊ पाटणकर यांनी जे काही धाडस दाखवलं आहे आमच्यावर विश्वास टाकला आहे जो अंधळा विश्वास म्हणतात ना एक कलाकारावर की स्वतःपेक्षा समोरच्यावर जास्त विश्वास टाकणं तसे दोघं जण आहेत आणि इथवर त्यांनी आम्हाला आणलं आहे. सो मला असं वाटतं सगळे हाऊसफुल होतील आणि असाच आनंद कायम राहील. थँक्यू. परफॉर्म करतोय वगैरे कसं वाटतं लावणी पुन्हा पदार्पण करताना वगैरे? फरक आहे त्यावेळेस आणि आत्ता वेळेचा. थोडंसं आफ्टर मॅरेज नंतर थोडंसं हे होतं म्हणजे वर्षांनी मी परफॉर्मन्स करते. पहिलं तर मला खूप भीती वाटली ऑडियन्स काय रिस्पॉन्स देतील मला जमेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यामध्ये आला की मला देईल का. पण जेव्हा म्हणतात ना एक रंगदेवतेची एवढी मोठी पॉवर असेल तर आपल्याला कसं की एकदा आर्टिस्ट त्या रंगमंचावर गेला तर आपण खूप पावर येते मग परफॉर्मन्स केला आणि मग लोकांना मिळायचा आता तो रिस्पॉन्स मिळते कसं वाटतं पुन्हा एवढं गॅप नंतर पुन्हा वाटलं होतं की मला जे ऑडियन्स इतकं
जो रिस्पॉन्स येईल माझ्यावर अजूनही ऑडियन्स इतके मला लाईक करतात म्हणजे माझ्यासाठी ते एक एकदम सरप्राईज आहे. मला तर विसरले असतील की 12 वर्षांमध्ये कोण लक्षात ठेवतं. सो आय एम व्हेरी हॅपी टू सी. ॲक्च्युली आता पाहुणे झालं आपण ते टीमबद्दल काय सांगतो, कसं वाटतं टीम वगैरे? टीममध्ये ॲक्च्युली हे रिओपनिंग आहे पाहुणा जरा जपून फर्स्ट होतं त्याचं मी मेन होती म्हणजे सगळेच मेन आहे. ताई पण आहे आमची, ताई पण होती त्या बॅनरला, हरिदादा होते, आम्ही सगळे होतो. पण मी ॲक्च्युली करणार नव्हती पण हरिदादा हरिपटकरचे आमचे प्रोड्युसर आहेत, आमची ताई आहे कविता नसते, त्यांनी मला म्हटलं ॲटलिस्ट 2 तरी शो तू करून बघ. चलो ठीक आहे. आणि माझं लाईफमधलं फर्स्ट जर बॅनर असेल शो असेल लाईफमध्ये पहिला तो आणि पाहुण्याचा बघा. सो मी विचार केला की नाही आपला फर्स्ट जे आपण जे स्टार्ट केलं लाईफमध्ये त्याला आपण नाही कधी हे करायचं. सो 2 शो मला ते मला तू करून बघ. मी केला आणि बघू आता पुढे. निवेदक आणि आगामी जरा जपूनला पहिला चित्रपटाचा प्रयोग आहे. मोठ्या संख्येनं देखील उपस्थित आहेत त्यांना आभार मानतो. काही कार्यक्रमाचं निवेदन करत असतात. बऱ्याचदा असं होतं की पुढे लावणी सुरू असते त्यानंतर त्या लावणीची सगळी जमवून करायची असते पण त्यातून वेगवेगळं कानात काहीतरी वेगळं सांगितलं जातं त्यामुळे त्या गेल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीला परत पकडून आणणं आणि पुन्हा प्रेक्षकांसमोर सादर करणं हे थोडंसं कसरतीचं काम आहे. पण मंडळी असल्यानंतर जमतं काय. पाहुणा जरा